मला जर प्रतिमा, प्रथा आणि परंपरा यांचंच पालन करायचं होतं तर ना मी UPSC सोडली असती, ना कॉर्पोरेट नोकरी. ती पण एक मोठी प्रथाच आहे. एकदा का जर तुमची सिव्हिल सर्व्हिसेस क्लिअर झाली तर मग त्यातून बाहेर पडायची प्रथा आहे का कुठे? तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करताय तर ते काम सोडण्याची प्रथा आहे कुठे? मी नेहमीच प्रथाभंजक राहिलोय आणि आज मी तुमच्या अपेक्षानुसार वागायला लागलो तर त्यात तुमचंच नुकसान नाही का होणार? मी जर तसाच झालो जसे तुम्ही आहात, तसंच वागायला लागलो जसं तुम्ही वागता, तर हे तुमच्याकरिता उपयोगी आहे का? पण हे तुम्हाला समजणार नाही, कारण आधीपासूनच तुमच्या डोक्यात ठरलेलं आहे की सत्य एका विशिष्ट प्रकाराचंच असतं आणि जो कोणी तसं नाही वागला तर त्याला मी चुकीच्या ठरवणार. मी धर्मगुरूसारखा दिसत नाही. जशी तुम्ही अपेक्षा करताय तसं माझ्यात काहीही नाहीये. मी माझं संपूर्ण आयुष्य बेधडकपणे जगलोय, आउटरेजियसली. आणि जर तसं जगलो नसतो तर आज तुमच्याशी या गोष्टी बोलू शकलो नसतो. तुम्हीच सांगा मग, बरोबर जगतोय की चुकीचं? माझ्या संपूर्ण आयुष्याचा निष्कर्ष हा आहे की आज मी वेदांत भारतात पुढे नेऊ शकतोय. मग आयुष्य योग्यच जगलो असेल ना? ना मी कधीही कोणत्याही प्रथेला सन्मान दिलाय, ना परंपरेला, ना संस्कृतीला. मी राम आणि कृष्ण यांना सन्मान दिला आहे आणि वेदांताची पूजा केली आहे.